मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। सातपूरचे स्पीड ब्रेकर म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर। सातपूर परिसरामध्ये सातपूर गाव, सातपूर कॉलनी कॉर्नर, श्रीराम चौक, अशोकनगर आणि परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेने 8 दिवसांपूर्वी अचानक स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत। परदेशामध्ये स्पीड ब्रेकर टाकताना इंच आणि इंचाचा अभ्यास केला जातो आणि वाहन चालकांना त्रास होणार नाही आणि गतीही कमी होईल अशा पद्धतीने अत्यंत शास्त्रीय पद्धतीने स्पीड ब्रेकर अर्थात गतिरोधक टाकले जातात। सातपूर भागात मात्र अत्यंत अशास्त्रीय आणि गावठी पद्धतीने हे स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले आहेत। त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत। हे 3 टप्प्यातले स्पीड ब्रेकर म्हणजे पाठीच्या आणि मणक्याच्या आजाराचं निमंत्रण ठरत आहे। दुचाकी त्याचप्रमाणे रिक्षा, 4 व्हीलर या स्पीड ब्रेकवरून चालताना गाडीला हिंदोळे तर बसतात, परंतु गाडीचे छोटे छोटे सुटे पार्क, नट बोल्ट अचानक या स्पीड ब्रेकरवर गळून पडतात। खरं तर कोणतेही स्पीड ब्रेकर हे वाहनांची गती कमी करण्यासाठी अर्थात अपघात टाळण्यासाठी असतात। इथे मात्र या स्पीड ब्रेकरवर अचानक गाड्या आल्या असता एकमेकांवर आदळून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत। नाशिक महानगरपालिकेला ही कोणती दुर्बुद्धी सुचली की अचानक हे उंच डोंगरा एवढे स्पीड ब्रेकर टाकण्याची गरज निर्माण व्हावी? हा मार्चिंगचा भाग आहे का, असा सामान्य माणसांना प्रश्न आहे। आणि या मार्चिंगच्या नादामध्ये सामान्य वाहन चालक मात्र त्रस्त झाला आहे। नाशिक महानगरपालिकेने हे अशास्त्रीय आणि अत्यंत गावठी पद्धतीचे स्पीड ब्रेकर त्वरित दुरुस्त करावेत अशी सातपूरकरांची मागणी आहे। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक। धन्यवाद।